Hello, good morning students. Now we'll study the next point in this topic, kinetic theory of gases and radiation, that is spectral distribution of black body radiation. Actually, we know that according to Bravais theory of heat exchanges, every body radiates heat at all temperatures except at absolute zero temperature. म्हणजेच मग ब्लॅक बॉडीसुद्धा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सोडून बाकी सगळ्या टेम्परेचरला हीट रेडिएशन्स ही इमिट करत असते. आणि मग या ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली जी रेडिएशन्स असतात ती त्या बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड असतात. म्हणजेच काय तर रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय दिस ब्लॅक बॉडी डिपेंड्स ऑन इट्स टेम्परेचर अँड these radiation contains long range of frequencies and hence radiant power emitted per unit area or rate of emission per unit area of this black body radiation is the function of wavelength of the radiations. म्हणजेच काय तर ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली ही जी रेडिएशन्स असतात ती त्या बॉडीच्या एकतर टेम्परेचरवर डिपेंड असतात आणि ती रेडिएशन किंवा रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया ही वेवलेन्सवर पण डिपेंड असतात. आणि मग जर त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर कमी असेल तर त्या बॉडीनं इमिट केलेली रेडियंट पॉवर ही सुद्धा कमीच असते आणि त्या रेडिएशनची वेवलेन्स मात्र लॉंग वेवलेंथ रिजनमध्ये ती रेडिएशन्स असतात. जर त्या बॉडीचं टेम्परेचर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर जास्त असेल तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किंवा radiant power emitted by that black body is also large, but the wavelengths of these radiations are in small wavelength regions. So Lumer and Prinshev were the scientists who studied the energy distribution of black body radiation by taking this black body at different temperatures. म्हणजे ल्युमर आणि प्रिन्सेप या सायंटिस्टनी ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रमचा स्टडी करण्यासाठी ब्लॅक बॉडी ही वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली आणि ब्लॅक बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवून मेजरमेंट्स कशाची घेतली तर रेडियंट पॉवर इमिटेड पर युनिट एरिया आणि करस्पॉन्डिंग वेवलेंथची मेजरमेंट्स घेतली. सो दीज सायंटिस्ट टेक ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट टेम्परेचर्स अँड मेजरमेंट्स ऑफ रेडियंट पॉवर emitted per unit area by that black body and corresponding wavelengths. These measurements were graphically represented in the form of curves, and these curves represents the variation of radiant power per unit area with respect to wavelength. So nature of graph or nature of curves which are obtained at different temperatures of black body are like this. मग या रेडियंट पॉवर इमिटेड पर युनिट एरिया आणि वेवलेंथचा ग्राफ जर वेगवेगळ्या टेम्परेचरला जर आपण प्लॉट केला तर ते ग्राफ्स याप्रमाणे आपल्याला मिळत असतात. पण हे ग्राफ्स जर आपण केअरफुली ऑब्झर्व केले तर त्याच्यावरून आपल्याला काय दिसतं तर हा कर्व आहे तो 3000 केल्विनच्या टेम्परेचरला जर ब्लॅक बॉडी असेल तर कर्व इज लाईक दिस. ब्लॅक बॉडी जर 4000 केल्विनच्या टेम्परेचरला ठेवून जर रेडियंट पॉवर आणि वेवलेंथचं जर आपण ग्राफ प्लॉट केला तर त्यासाठीचा हा कर्व असेल. 5000 केल्विन टेम्परेचरसाठी हा कर्व असेल आणि 5500 केल्विनच्या टेम्परेचरसाठीचा असा कर्व असेल. मग या कर्ववरून आपल्याला काय कळतंय तर एकतर हे कर्व्ज आहेत, स्ट्रेट लाईन ग्राफ नाही. याचा अर्थ या ग्राफवरून आपल्याला काय कन्क्लुजन्स काढता येतात तर एनर्जी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. म्हणजे कर्व्ज आहेत, स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. नंतर दुसरं कन्क्लुजन आपल्याला या ग्राफवरून कसं काढता येईल तर कुठल्याही एखाद्या टेम्परेचरचा जर आपण ग्राफ घेतला तर या ग्राफमध्ये काय आहे तर वेवलेंथ जर समजा आपण इन्क्रीज करत गेलो तर ही जी रेडियंट पॉवर पर युनिट एरिया आहे त्या ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली ती सुरुवातीला इन्क्रीज होत जाते, मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत पोहोचते आणि नंतर पुन्हा डिक्रीज होते. दॅट मीन्स ॲट गिवन टेम्परेचर
radiant power emitted by this black body initially reaches its maximum value and then again goes on decreasing as wavelength is increased. म्हणजे दुसरं कन्क्लुजन झालं. आणखी आपल्याला काय होतं तर ही जी मॅक्सिमम इंटेन्सिटीची जी वेवलेंथ असते म्हणजे कुठल्याही ग्राफमध्ये रेडियंट पॉवर ही सुरुवातीला वाढत वाढत जाते, मॅक्सिमम व्हॅल्यूपर्यंत पोहोचते आणि नंतर डिक्रीज होत जाते. तर ही जी मॅक्सिमम इंटेन्सिटीची त्यावेळची जी वेवलेंथ असते ती वेवलेंथ इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल लॅम्बडा मॅक्स. आता लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेवलेंथ नाही तर काय आहे तर इट इज द वेवलेंथ की ज्या वेवलेंथला त्या रेडिएशनची इंटेन्सिटी मॅक्सिमम असते. वेवलेंथ मॅक्सिमम नाही तर त्या पर्टिक्युलर टेम्परेचरसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जर मॅक्सिमम असेल तर त्यावेळची वेवलेंथ इट इज कन्सिडर्ड ॲज लॅम्बडा मॅक्स. And this lambda max for particular temperature is fixed. That means lambda max is the characteristic of that temperature. जे प्रत्येक पर्टिक्युलर टेम्परेचरसाठी ह्या लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. म्हणजे सपोज आपण 3000 केल्विनचं टेम्परेचर असेल तर मॅक्सिमम इंटेन्सिटी इथं कुठंतरी मॅक्सिमम असेल या वेवलेंथला. 4000 केल्विनच्या टेम्परेचरचं जर आपण लॅम्बडा मॅक्सची किंमत कन्सिडर केली तर सपोज ह्या इथं कुठल्या तरी एखाद्या वेवलेंथला ही इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्सिमम असेल. 5000 साठी या पॉईंटला इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्सिमम आहे म्हणजे इथली वेवलेंथ ही लॅम्बडा मॅक्स असेल फॉर धिस टेम्परेचर 5000 केल्विन. आणि 5500 केल्विनच्या टेम्परेचरसाठी लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटीची वेवलेंथ ही इथं कुठंतरी असेल म्हणजे ती या पॉइंटची वेवलेंथ ही या टेम्परेचरसाठीची लॅम्बडा मॅक्स असेल. सो लॅम्बडा मॅक्स इज द वेवलेंथ ॲट विच इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज मॅक्सिमम. इट इज नॉट द मॅक्सिमम वेवलेंथ. तर त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला जिथं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्सिमम असतं त्यावेळची वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा मॅक्स असतं आणि त्या पर्टिक्युलर टेम्परेचरची ती कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असते. नंतर पुढचं कन्क्लुजन आपण याच्यावरून काय काढू शकतो तर लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. नीट कर्व्स ऑब्झर्व करा बघा. 3000 साठीची मॅक्सिमम इंटेन्सिटी इथं असेल, 4000ची जरा इकडं अलीकडं सरकलेली असेल, 5000 साठीची लॅम्बडा मॅक्स इकडं असेल, 5500ची लॅम्बडा मॅक्स इकडं असेल. म्हणजे टेम्परेचर त्या ब्लॅक बॉडीचं जसजसं आपण वाढवत गेलो तर त्या लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू मात्र काय झाली हळूहळू शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजे लॅम्बडा मॅक्सची किंमत ही कमी कमी होत जाते जसजसं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढत जातं. म्हणजे लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. नंतर आणखी याच्यावरून काय कन्क्लुजन करता येतं तर थर्ड कन्क्लुजन फ्रॉम दिस ग्राफ काय असेल तर एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी. म्हणजे कुठल्याही एखाद्या टेम्परेचरचा जर आपण कर्व ऑब्झर्व केला सपोज 5500 केल्विनचा टेम्परेचरचा कर्व कन्सिडर केला तर या कर्वच्या अंडरचा जो एरिया हा पूर्ण सगळा असेल, या कर्वच्या अंडरचा जो एरिया असेल धिस एरिया रिप्रेझेंट्स total energy emitted per unit time per unit area by the black body for that particular temperature. म्हणजे 5500 केल्विनच्या टेम्परेचरला युनिट टाइम आणि युनिट एरियामधून त्या बॉडीनं किती टोटल एनर्जी रेडिएट केलेली असेल तर ती म्हणजे या कर्वच्या अंडरचा एरिया. सपोज 500 केल्विन जर त्या बॉडीचं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर असेल तर त्यावेळी त्या ब्लॅक बॉडीनं युनिट टाइम आणि युनिट एरियामधून इमिट केलेली टोटल एनर्जी म्हणजे या कर्वच्या अंडरचा एरिया असेल. सो थर्ड कन्क्लुजन इज एरिया अंडर द कर्व इज रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी. चौथं मी मगाशीच सांगितलं जसजसं त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर वाढत जातं
तसतसं लॅम्बडा मॅक्सची किंमत ही काय होते, कमी कमी होत जाते. आणि लॅम्बडा मॅक्स म्हणजे पुन्हा एकदा सांगते, इट इज द वेवलेंथ ॲट विच इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज मॅक्सिमम. इट इज नॉट द मॅक्सिमम वेवलेंथ. तर जसजसं त्या बॉडीचं टेम्परेचर वाढत जातं तसतसं हा जो पीकचा पॉईंट असतो, कर्वच्या पीकचा पॉईंट आणि त्यावेळची वेवलेंथ, ती वेवलेंथ मात्र हळूहळू कमी कमी होत जाते. तर पीकच्या पॉईंटला असलेली वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा मॅक्स असते. आणि पीक काय रिप्रेझेंट करतो, तर त्यावेळी त्या ब्लॅक बॉडीनं इमिट केलेल्या रेडिएशनची इंटेन्सिटी ही मॅक्सिमम असते किंवा रॅडियंट पॉवर पर युनिट एरिया ही मॅक्सिमम असते. नंतर पाचवं कन्क्लुजन या ग्राफवरून काय असेल, तर ॲट हायर टेम्परेचर एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस ॲट ऑल वेवलेंथ्स. म्हणजेच काय, तर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर वाढत गेलं, इथं 3000, 4000, 5000, 5500 टेम्परेचर जर वाढत गेलं, तर ह्या कर्वच्या अंडर असलेला हा जो एरिया आहे, तो एरिया काय झालाय बघा, नीट ऑब्झर्व करा. तर कर्वच्या अंडर असलेला एरिया हा सुद्धा वाढत जातो जसजसं टेम्परेचर त्या बॉडीचं वाढत जातं. म्हणजेच काय, तर ॲट हायर टेम्परेचर एरिया अंडर द कर्व इन्क्रीजेस. आणि एरिया अंडर द कर्व इन्क्रीज होतो म्हणजेच काय होतं, तर टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया हा सुद्धा इन्क्रीज होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर पुन्हा एकदा तेच आपल्याला कन्क्लुजन काढता येते की त्या बॉडीचं टेम्परेचर जर वाढत गेलं तर एरिया अंडर द कर्व वाढतो, म्हणजे त्या बॉडीनं युनिट टाइम आणि युनिट एरियामधून इमिट केलेली जी रॅडियंट एनर्जी असते ती इन्क्रीज होते. ॲज ॲट हायर टेम्परेचर एरिया अंडर द कर्व ऑल्सो इन्क्रीजेस. नंतर सिक्स्थ कन्क्लुजन आपल्याला या ग्राफवरून काय काढता येतं, तर टेम्परेचर जर वाढत गेलं तर कर्व्स हे वरच्या लेवलला पण दाखवलेले आहेत. तर 300 केल्विनचं टेम्परेचर, आता 300 केल्विन हा पहिला ग्राफ जो आपण काढलाय तो 3000 केल्विनच्या टेम्परेचरला जर ब्लॅक बॉडी असेल, तर आता आपण जर कन्सिडर केलं की 300 केल्विन जर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर असेल, 300 केल्विनचं मिनिंग आपल्याला माहिती आहे का, तर 300 केल्विन म्हणजे काय असतं, तर 27 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजे डिग्री सेल्सिअस मधल्या टेम्परेचरमध्ये जर आपण 273 ॲड केलं तर केल्विन मधलं टेम्परेचर मिळतं. म्हणजे 300 केल्विन टेम्परेचर म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस. आणि 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय असतं, तर अप्रॉक्सिमेटली रूम टेम्परेचर. मग आपण सिक्स्थ कन्क्लुजनमध्ये कशाचा स्टडी करतोय, जर त्या बॉडीचं टेम्परेचर ही अप्रॉक्सिमेटली रूम टेम्परेचर एवढं असेल, तर इमॅजिन करून बघा, हे 300 केल्विनला हा ग्राफ एवढा खालच्या एक्स ॲक्सिसच्या अगदी जवळ आहे. 300 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर एवढं जर ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर असेल तर काय होईल, तर हा कर्व हा अगदी एक्स ॲक्सिसच्या जवळच असेल ना. तर याचा अर्थ त्या बॉडीनं इमिट केलेली रॅडियंट पॉवर ही सुद्धा अगदी कमी असणार आहे. टेम्परेचर कमी असेल तर टोटल रॅडियंट एनर्जी इमिटेड बाय दॅट ब्लॅक बॉडी इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. आणि त्या रॅडिएशन्समध्ये पण मोस्ट इंटेन्स रॅडिएशन जी असतात, ती रॅडिएशन्समध्ये असलेल्या ज्या वेवलेन्स असतात, त्या बॉडीचं टेम्परेचर असेल तर त्यातले मोस्ट इंटेन्स रॅडिएशन्स, म्हणजे जास्त इंटेन्सिटीच्या रॅडिएशनची वेवलेंथ ही जवळजवळ 5000 नॅनोमीटर असते. इथं आपण फक्त 3000 पर्यंत दाखवले, तर पुढं कुठंतरी 5000 असेल. कारण आपल्याला माहिती आहे टेम्परेचर कमी झालं की लॅम्बडा मॅक्सची किंमत ही काय होते, वाढत जाते. किंवा उलट टेम्परेचर इन्क्रीज केलं की लॅम्बडा मॅक्स मात्र काय होतं, डिक्रीज होतं. मग टेम्परेचर कमी आहे याचा अर्थ लॅम्बडा मॅक्सची किंमत काय असणार आहे, जास्तच असणार आहे. तर ती 5000 नॅनोमीटरच्या रेंजमध्ये असते. तर ॲक्च्युली इथं मी डॉटेड लाईननं दाखवलंय, ही एक डॉटेड लाईन आणि ही एक डॉटेड लाईन. तर इथं आणि लिहिलंय विजिबल रेंज. तर ॲक्च्युली आपल्याला उघड्या नेकेड आईजनं दिसणारी जी रेडिएशन्स किंवा विजिबल रेंजमधली जी रेडिएशन्स असतात त्याच्या वेवलेन्स
ह्या 380 to 700 नॅनोमीटरच्या रेंजमधल्या असतात. 380 ते 700 नॅनोमीटरच्या रेंजमधल्या वेव्हलेन्स ह्या आपण बघू शकतो, म्हणून मी इथं लिहिलंय विजिबल रेंजमधल्या ह्या वेव्हलेन्स आहे. मग आपली ही रूम टेम्परेचरला ब्लॅक बॉडीनं इमिट केलेली जी इंटेन्स रेडिएशन्स असतात, जास्त इंटेन्सिटीची रेडिएशन, त्याच्या वेव्हलेन्स ह्या 5000 आहेत. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघता येतील का? तर नाही बघता येत. तर इथं 700 नॅनोमीटर ही अप्रॉक्सिमेटली रेडची वेव्हलेंथ असते. मग इथं जर सपोज रेडची वेव्हलेंथ असेल तर रेडच्या इकडच्या वेव्हलेन्स आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. तर इकडच्या रेंजमधल्या ज्या वेव्हलेन्स असतात त्या इन्फ्रारेड रिजनमधल्या वेव्हलेन्स म्हटलं जातं. म्हणजे ॲट 300 केल्विन the most intense radiations emitted by this black body have wavelengths approximately 5 into 10 raised to minus 6 meter and which are in infrared region, which we cannot observe. So these are the different conclusions which we can draw from this spectral distribution of black body radiation. So actually radiations emitted by black body depends only on its temperature and it does not depends on the material of the body. So theoretical explanation of this black body radiation spectrum cannot be given by existing theories. So Wien was the scientist who gave the formula which represents the radiation, explains the radiation spectrum which is applicable only for short wavelength regions. Then Lord Rayleigh and Sir James Jeans gave the formula which gives the explanation of this black body radiation which is applicable only for long wavelength regions. So both these models are combined by the scientist Planck which gives the explanation for the spectrum of black body radiation. So this is about the spectral distribution of black body radiation. Thank you.